माझं म्हणणं एवढंच आहे की जे थोर समाजसेवक आहेत त्यांना माझं नमनच आहे, पण आमच्या ह्या नेत्याचं नाव त्या यादीत का नाही? बघा, ते आंतरराष्ट्रीय विमानतळ बोलतात आणि त्यांचं काम पण आंतरराष्ट्रीय स्तरावरचं होतं. मी जी तुम्हाला कामं सांगितली की हे सगळे कायदे देशभरात लागू झाले, शेतकऱ्यांसाठी, आमच्या माता भगिनींसाठी, आमचा कुळ कायदा तो पण शेतकऱ्यांसाठी. हे सगळे कायदे देशभरात लागू झाले आणि तिथं जर एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होत असेल, त्या विमानतळाला स्वर्गीय दिपा पाटील साहेबांचं नाव दिलं, त्या विमानतळाची उंची वाढणार आहे, हो, त्यांचा सन्मान होणार आहे, विमानतळाचा सन्मान होणार आहे. दिपा पाटील साहेबांचा सन्मान खूप मोठा आहे, परंतु हे तुमचे आमचे दुर्भाग्य आहे. तर तुम्ही म्हणताय की आंतरराष्ट्रीय विचारांचा लिबरल नेता आमचा होता आणि त्याचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं गेलं पाहिजे आणि तो त्यांचा हक्क आहे, हे लक्षात ठेवा. तो माझ्या समाजाचं म्हणून मी नाही बोलत, मी परत बोलतो, दुसऱ्या समाजाचे असते तरी सुद्धा त्यांच्या नावासाठी मी आग्रही असतो. आणि आमच्या भूमीत होतं विमानतळ, तर मागणं हे आमचा अधिकार आहे. त्याच भूमीत ते जन्माला आले, त्याच भूमीत तुम्हाला एक दुसरी एक त्यांची गोष्ट जी पहिले मला माहित नव्हती, मला जेव्हा समजलं मला धक्का बसला. 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार असलेली व्यक्ती लोकवर्गणीतून बनवलेल्या घरात राहत, ही किती मोठी गोष्ट. इतकी प्रामाणिक व्यक्ती तुम्ही सांगा ना. आणि एवढे मोठे कार्य आहे, पण एवढं मोठं समाजसेवेचं, समाजकार्याचं काम करणारं देशभरात जे थोर समाजसेवक आहेत ना, त्या 2-5 लोकांच्या यादीत त्यांचं नाव यायला पाहिजे. काय कल्पना नाही, ते राजकीयमुळे थांबलं त्या कशामुळे थांबलं मला माहित नाही. ठीक आहे, आता तरी समाज जागा झालेला आहे की मृत्यूनंतर त्या माणसाची किंमत जास्त कळते.